पुण्यातील कोंढवा परिसरात 27 ऑक्टोबर 2025 रोजी अटक झालेला एक सॉफ्टवेअर इंजिनियर जुबैर हंगरगेकर निघाला पुण्यातील अल कायदाचा वजीर। एटीएस अधिकाऱ्यांनी काढलेली जुबैरची कुंडली आपल्या सर्वांना धक्का देणारी। नाव जुबैर हंगरगेकर, मूळचा सोलापूरचा, पुण्यात कल्याणी नगरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर, पगार 25 लाख, 14 वर्षांचा आयटी क्षेत्राचा अनुभव, पण खरा व्यवसाय तरुणांना अल कायदा या दहशतवादी संघटनेकडे वळवणे। 2023 पासून धर्मांध पोस्ट टाकल्यामुळे होता एटीएसच्या रडारावर। एटीएसच्या अधिकाऱ्यांच्या मते 2019 पासून जुबैर इंटरनेटवरून थेट अल कायदाशी संपर्कात होता। त्याच्या कम्प्युटरमध्ये AK-47 रायफल कशी वापरावी आणि बॉम्ब कसा तयार करावा याची माहिती आढळली। सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे डिजिटल माध्यमाचा उपयोग करून दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न केला असल्याची शक्यता। धक्कादायक बाब म्हणजे तो कोंढवा परिसरातील काही युवकांशीही संपर्कात होता, तसेच अल शबाब सारख्या इतर दहशतवादी गटांशी त्याचे संबंध होते। तपासादरम्यान जुबैरच्या पत्नीने त्याचा खरा चेहरा माहीत नसल्याचे सांगितले। एक टेक्निकल इंजिनियर, उच्च शिक्षित, उच्च पगार घेणारी व्यक्ती आणि त्याच्याकडे सापडलेल्या दहशतवादी लिंक। एकच प्रश्न, शिक्षण, पैसा आणि तंत्रज्ञान मिळालं तरी धर्मांध मुस्लिम तरुणांचे मन दहशतवादाकडे का वळते आहे?